लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। पुसद शहरात गुन्हेगारीने डोके वर काढल्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे। वसंतनगर पुसद येथील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यात पोलीस प्रशासन परत एकदा अपयशी ठरल्याचे चित्र दिसत आहे। वसंतनगर पोलीस स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर असलेल्या ठिकाणी गोळीबार झाला। यामध्ये एक इसम जखमी झाला आहे। सदरची घटना वसंतनगर रिसार टेलर गल्ली क्रमांक 4 येथे घडली आहे। मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी नामे हसन खान अजीज खान, वय अंदाजे 35 वर्ष, याचा मावस भाऊ व शेख साहिल शेख वजीर या दोघांमध्ये फुटबॉल खेळण्याच्या कारणावरून वाद झाला व हा वाद विकोपाला गेल्याने शेख साहिल शेख वजीर याने त्याचे इतर साथीदारांसोबत मिळून फिर्यादीच्या घरासमोर येऊन रात्री बंदुकीने गोळीबार केला। या घटनेत फिर्यादीचे वडील अजीज खान फतेह खान, वय अंदाजे 52 वर्ष, हे जखमी झाले असून त्यांच्या डाव्या बाजूच्या पोटाच्या वर गोळी लागून गेल्याने त्यांचा जीव वाचला। फिर्यादी नामे हसन खान अजीज खान याने पोलीस स्टेशन वसंतनगर पुसद येथे जाऊन आरोपी विरुद्ध तक्रार दिली आहे। सदर तक्रारीवरून आरोपी नामे शेख साहिल शेख वजीर, वय अंदाजे 24 वर्ष, राहणार मुलतानी तांडा पुसद, रियाज उर्फ रमू अहमद पठाण, वय अंदाजे 28 वर्ष, राहणार मोमिनपुरा मुलतानवाडी, मोहम्मद आवेश उर्फ टिंडा मोहम्मद नजीर, वय अंदाजे 27 वर्ष, राहणार बेंडकीपुरा वसंतनगर पुसद, जुने शेखा रफीक शेखा, वय अंदाजे 24 वर्ष, राहणार सहारा पार्क पुसद यांच्या विरुद्ध अपराध नंबर 280/2025 BNS चे कलम 109(1), 351(2), 351(3), 296(3)(5) तसेच आर्म ऍक्ट 325 व सह कलम 135 महाराष्ट्र पोलीस कायद्याअंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे। सदर घटनेनंतर आज सकाळी उपविभागीय पोलीस अधिकारी उमरखेड हनुमंत गायकवाड, पोलीस निरीक्षक वसंतनगर पुसद सतीश जाधव, पोलीस निरीक्षक सेवानंद वानखेडे, पोलीस स्टेशन पुसद शहर सहाय्यक पोलीस निरीक्षक पुंडगे, पोलीस उपनिरीक्षक आवळकर यांनी घटनास्थळी भेट दिली। सदरची कार्यवाही वसंतनगर पोलीस स्टेशन करीत आहे। रिपब्लिकन वार्ता न्यूज महाराष्ट्रासाठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले, यवतमाळ। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.